आपल्या विविध आणि प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या हजारो आदिवासी, शेतकरी, शेतमजूर या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा पडलाय, जो मंगळवारी सुद्धा कायम राहिला। आपल्या मागण्यांबद्दल तोडगा मुंबईमध्ये आपल्या मागण्यांसंदर्भात तोडग्यासाठी मुंबईमध्ये शेतकरी प्रतिनिधींची एक बैठक सरकारसोबत झाली, मात्र त्यात कोणताच ठोस निर्णय न झाल्यामुळे ही चर्चा सुद्धा वाया गेल्याचं जमाय। त्यामुळे नाशिकमधलं आंदोलन सुरूच असेल असं माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि पालकमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात। मुकुल, आंदोलनस्थळी सध्या तुम्ही आहात, तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या, आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या आत्ताच्या मागण्या काय आहेत, काय भूमिका आहे त्यांची मुंबईतली चर्चा निष्फळ ठरल्यानंतरची? ज्ञानदा, काल साधारणतः 2 ते 3 तास ही चर्चा सुरू होती। जसं तू सांगितलं, मंत्रिमंडळातले वरिष्ठ सहकारी होते आणि त्याचबरोबर नाशिकहून गेलेली 12 जणांचं शिष्टमंडळाची टीम होती। यांनी मागण्या मांडल्या होत्या। कांद्याच्या निर्याती संदर्भातली मागणी होती, त्याचबरोबर जे वनपट्टे आहे, वनहक्क आहेत या संदर्भातली त्यांची मागणी होती। मात्र त्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत। जे 12 जणांचं शिष्टमंडळ होतं त्यापैकी सावळीराम पवार आपल्या सोबत आहेत। काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय आले, तुम्हाला मान्य का नाहीये? नाही, आम्ही जेव्हा ते परिपत्रक त्यांना दिलं, एक एक मुद्दा त्यांनी घेतला। पहिला वन जमिनीचा मुद्दा घेतला। वन जमिनीच्या मुद्द्यावर आम्ही ठाम होतो, पण त्यांनी आम्हाला असं तोंडाला पाना पुसण्याचाच प्रयत्न केला का सगळं तुमचं जे नामंजूर पद केलंय ते पण आम्ही मंजूर करण्याचा प्रयत्न करू आणि वाढीव जमीन पण देण्याचा प्रयत्न करू। पण ते साहेब कसं आहे, त्या आम्ही काय सांगत होतो का आम्हाला लेखी द्या आणि त्या लेखीच्या पद्धतीने आमचं आंदोलन संपवू आम्ही, पण ते लेखी द्यायला तयारच नाही। ते करून घ्या, कलेक्टरला सांगितलं तुमच्या पद्धतीने करून घ्या। कलेक्टरची म्हणजे त्याची कुवत नाही, कलेक्टर करू शकत नाही। उद्या उठून हे कलेक्टरवर हेच वन मंत्री वगैरे हे फिरून पडू शकतंय आणि त्याच्यामुळं कलेक्टरही इंटरेस्टेड मध्ये दिसला नाही आणि त्याच्यामुळे ती मागणी आमची फिसकटली म्हणजे मनाप्रमाणे ती काही केलंच नाही। पण मग आता काय होणार? नाही, आता आम्ही आता निर्णय घेणार। तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने नाशिक जिल्ह्याची किसान सभेची जिल्हा कमिटी, पक्षाची जिल्हा कमिटी ही सगळे आम्ही पाचारण केले। सगळ्यांना आम्ही एका ठिकाणी बोलवणार, त्याच्यावर आम्ही पुढचं नियोजन, पुढचं आंदोलन कसं तीव्र करायचं हा सगळा निर्णय त्या जिल्हा कमिटीमध्ये ठरेल। कॉम्रेड गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जबरदस्त पद्धतीने हे आंदोलन आम्ही पार पडणार आणि आम्ही इथं आतापर्यंत अनेक प्रकारे आम्ही लागमार मोर्चे काढलं, पायी गेलो, अनेक प्रकारे आमच्या तोंडाला पाना पुसण्यात केलं। सरकारने नुसतं आश्वासन दिलं, काही अंमलबजावणी झाली नाही। आम्ही निर्णय झालाय आमचा का इथं आम्ही आता जोपर्यंत आमचा वन जमिनीचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न आणि अंगणवाड्यांचं आणि आशा वर्करचं हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही अठून उठणार नाही, अशी भूमिका आमची ठाम आता झालेली आहे। ज्ञानदा, आपण बघतोय आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आता त्यांचं नियोजन चालू आहे, इथली जी संख्या आहे ही अधिकाधिक वाढवावी। त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी बहुल भागामधनं, तालुक्यांमधनं, गावांमधनं नागरिकांना इथे पाचारण केलं जाईल। थोड्याच वेळामध्ये 9-9:30 वाजता इथे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होईल। त्या बैठकीमध्ये पुढचा निर्णय हा ठरवला जाणार आहे। नेमका पुढचा निर्णय काय असणार आहे, कशा स्वरूपाचं हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होईल हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण कालची बैठक ही दुसरी बैठक होती। एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली होती पालकमंत्र्यांसोबत, कालची दुसरी बैठक होती। या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या, त्यामुळे आंदोलक आता अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।